मी उल्हासनगरवरनं ड्रेस मटेरियल घ्यायचे आणि मग आकाशवाणीमधल्या आपल्या ज्या मॅडम जायचे सगळ्यांना, सहदेव मॅडम, कुमार मॅडम, सगळ्यांना आपले ड्रेस मटेरियल विकायचे, क्लार्क आणि आपल्या वरचे बॉस वगैरे सगळ्यांना. मी त्यावेळेस कॅज्युअल कंपेअर म्हणून कामाला होते. जाता त्या ट्रेनमध्ये पण मैत्रिणी असायच्या, मग त्यांना पण मी विकायचे. मग हळूहळू थोडं त्या डब्यामध्ये, मग थोडं पुढच्या डब्यामध्ये, असा तो ते लेडीजचे ते 3 डबे, तिथे मी पहिले ड्रेस मटेरियल जाता येता विकायचे. पहिला ब्रेक तुला कधी मिळाला की कमर्शियल मोठ्या लेवलवरती? माझं लग्न झाल्यानंतर, माझा मुलगा झाल्यानंतर मी खरं तर या फील्डमध्ये सुरुवात केली. लग्नाच्या आधी मी एक छोटीशी मालिका केली होती, श्रद्धा नावाची सिरियल होती ती, दूरदर्शनला असायची. पण ते सुद्धा बाबांनी अगदी खूप बाबांच्या हातापाया पडून की करते ना म्हणजे ते तुझ्या लग्नानंतर तुझं स्टेबल फील्ड म्हणून तू निवडायचं की नाही हे याचा विचार कर. पण आता मी परमिशन तुला इतकी सहजासहजी देऊ शकत नाही. हे काय स्किट, याच्यात काही नाहीये, आम्हाला नकोय म्हणून नाकारलं होतं ते स्किट. कोणी करायलाच तयार नव्हतं आणि ते नेमकं आमच्या माथी आलं. म्हटलं अरे सगळ्यांनी नाकारलेले हे स्किट, ह्याच्यात आपण काय करणार आहे? तर मग मी आणि त्यांनी वाचलं बऱ्याच वेळ, त्याची तालीम झाली, पण काही केलं त्याच्यातून मार्गच सापडे ना. आनंद म्हणतो की अरे कसं आहे विशाखा, म्हटलं त्या ते दिले तर करावं तर लागणारच आहे. मग टेक्निकल झाली, टेक्निकलमध्ये सुद्धा काही मजा आली नाही. समोरचा ऑडियन्स जो बसलेला असतो, आपला स्टाफ असतो किंवा काही कॅमेरामन असतात, त्यांनाही ते आवडेना. म्हटलं अरे काय रे, कसं होणार आहे स्किट, देव जाणे. पण ते म्हणतात ना की एखादी वेळ असते बघ, त्या टायमिंग म्हणतो ना, त्यावेळेस ते टायमिंग, ते त्या स्टेजवर जे घडतं ना, ते टायमिंगचा अनुभव मला पहिल्यांदा त्या स्किटला आला. म्हणजे आम्ही ते स्किट परफॉर्म जेव्हा केलं ना, ते अजूनही झी टॉकीजवर ते स्किट वन ऑफ द बेस्ट स्किट्सच्या सिरीजमध्ये दाखवलं जातं. नमस्कार. अमृता फिल्मच्या वन ऑन वन मध्ये आज आपल्याकडे विशाखा सुभेदार आलेली आहे. तिचं स्वागत करते. थँक्यू विशाखा, तू आलीस, मला खूप आनंद झालेला आहे. थँक्यू. आज आपण छान गप्पा मारणार आहोत. आपल्या गप्पा होतातच, पण आज दर्शकांना विशाखा सुभेदारचं स्टेजच्या पाठीमागचं कॅरेक्टर काय आहे ते कळणार आहे. तर मला आधी पहिल्यांदा सांग, तू ट्रेन मध्ये ते काय विकत होतीस? म्हणजे स्ट्रगलचा काळ होता ना त्यावेळेस. काय एखाद्या सिनेमातला अभिनय करत होतीस? नाही, खरं तर त्यातून शिकत वर आली आहे की ट्रेनचा प्रवास खूप गोष्टी शिकवतो. पण मी ट्रेनमध्ये पूर्वी ना, आकाशवाणीला मी जेव्हा कामाला होते ना, तेव्हा मी उल्हासनगरवरनं ड्रेस मटेरियल घ्यायचे आणि मग आकाशवाणीमधल्या आपल्या ज्या मॅडम जायचे सगळ्यांना, सहदेव मॅडम, कुमार मॅडम, सगळ्यांना आपले ड्रेस मटेरियल विकायचे, क्लार्क आणि आपल्या वरचे बॉस वगैरे सगळ्यांना. मी त्यावेळेस कॅज्युअल कंपेअरिंग म्हणून कामाला होते. जाता त्या ट्रेनमध्ये पण मैत्रिणी असायच्या, मग त्यांना पण मी विकायचे. मग हळूहळू थोडं त्या डब्यामध्ये, मग थोडं पुढच्या डब्यामध्ये, असा तो ते लेडीजचे ते 3 डबे, तिथे मी पहिले ड्रेस मटेरियल जाता येता विकायचे आणि लिपस्टिक्स विकायचे. तर उल्हासनगरवरनं माल भरायचे, प्रवास. पण तो अनुभव कसा होता? कमालीचा होता. म्हणजे खूप धमाल यायची एवढ्या गर्दीमध्ये, एवढं ते मोजकं घ्यायचं अंबरनाथवरनं आणि घेऊन पार अगदी चर्चगेट पर्यंत जायचं, सगळ्यांना दाखवायच्या साड्या. आणि मी साड्या पण दाखवायचे आणि ड्रेस मटेरियल पण विकायचे. त्यावेळेस मी रेलगाडी में साडी लेलो, रेलगाडी में असं वगैरे काहीतरी म्हणत व्यवसाय करायचे. एक सिनेमा होता देवानंदचा, मला वाटतं, आणि टीना मुनीम, त्याच्यात ती दातू दातू लेलो. पण असं आजही हेच चित्र आहे का? हो, आहे ना. म्हणजे रेल्वे मधल्या ज्या बायका विकतात ना सगळ्या गोष्टी, त्या कमाल पद्धतीने त्यांचे स्लोगन म्हणा किंवा एखादं रिपीट व्हॅल्यू असलेलं एखादं वाक्य असं तयार करतात आणि बघता. एक बाई होती, साडी में साडी, पराग साडी वगैरे अशा पद्धतीच्या जे ऍड्स पूर्वी यायच्या, ते ते म्हणायचे आणि ते विकायची. मग कानातले गळ्यातलं घ्या बघ, मोत्याचा आहे, खरा मोती फिका पडेल, हे बघ वगैरे अशा पद्धतीने एक सुंदर दागिने विकायची. तर त्याच्यामुळे मला पण इन्स्पायर व्हायचं की अरे आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे. आणि मग प्रवासात मी मात्र ते ड्रेस मटेरियल आणि लिपस्टिक विकणं आणि लायनर, त्यावेळेस गालाचं लायनर फार फेमस होतं. असं कितीसा फायदा होत असे तेव्हा? फायदा होत होता ना. काय, कापडामध्ये पहिले कसं दुप्पट असायचं, दुप्पट तिप्पट. आता तर खूप असतात, पण पहिले कसं उल्हासनगरवर घेतले की त्याच्या दुपटीने फायदा व्हायचा मला. तर मग त्याच्यामुळे मी जर 5,000 इन्व्हेस्ट केले तर 7 ते 10,000 पर्यंत माझं इन्कम व्हायचं. पण तो काळ कमालीचा होता. म्हणजे आपले सगळे ड्रेस मटेरियल जाणं, एखादा अडकून राहिला तर तो अंगावर पडायचा, एखादा जायचाच नाही मग तो अंगावर पडायचा, असं नुकसान पण व्हायचं झालेलं. परंतु तुला हे असं मनात कसं आलं की आपण, म्हणजे काय गरज होती त्यावेळेला तुला म्हणून तू हे करत होतीस का चला एक व्यवसाय म्हणून तू ते एक्सेप्ट केलं? नाही, अर्थात गरज होती. कारण का माझा नवरा पण ह्याच फील्ड मधला आहे. त्याचं पण असंच आपलं अधांतरी काम आहे. आपलं आयुष्य काही स्टेबल नाहीये, कधी आहे काम कधी नाहीये. तो त्यावेळेस डबिंग वगैरे मध्ये असायचा. मग त्यांनी मला सांगितलं की आता हे सगळं थांबव आणि मग तू करिअरला सुरुवात कर. पण त्याच्या आधीची गोष्ट, जेव्हा मी शाळेमध्ये, इनरव्हील शाळेमध्ये मी शिकवायला होते, मग ते शिकून झालं की मी आकाशवाणीला जायचे. दुपारी 1 वाजून 5ची माझी ट्रेन असायची, ती पकडून मी आकाशवाणीला जायचे. हे सगळं गरज होती म्हणूनच करत होते.
तेव्हा बरोबर. महिन्याचे 900 रुपये मिळायचे आकाशवाणीला कॅज्युअल हो. कंपनीचे. तेव्हा हो. मी आठवड्यातून 3 दिवस मी तिथे जायचे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार माझा ठरलेला असा. शनिवार, रविवार मी डान्स क्लासेस जायचे, डान्स क्लासेस घ्यायचे, कारण मी भरतनाट्यम शिकले होते. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मी एका वेळेस करत होते. शिक्षिका होते, ट्रेनमध्ये साड्या विकायचे, माझं पार्लर स्वतःच होतं, त्यामुळे ब्युटी पार्लरचं पण घरी येणार बापरे, स्वतःच हरहुन्नरी आहेस तू. पार्लर असल्यामुळे घरी गिराईक यायचं, कस्टमर्स हा. यायचे, तर त्यांचं करून देणं. सर शनिवार रविवार त्याच्यात जायचा. सोमवार, मंगळवार, बुधवार मी पूर्ण आठवडाभर शाळेत, मग मधल्या वेळात आकाशवाणी. सगळं स्ट्रगलच होतं. पैसे मिळावे म्हणून, काहीही झालं तरी पैसा मिळाला पाहिजे. पण एवढ्या सगळ्या गोष्टी करत होतीस तू. मे बी तू आता एखादी उद्योजिका झाली असतीस, एखादी उत्कृष्ट डान्सर झाली असतीस. हे सगळं सोडून हे अभिनयाचं भूत कुठे डोक्यात आलं? नाही, अभिनयाचं भूत खरं तर लहानपणापासूनच होतं, म्हणून तर हे सगळं करू शकले. शेवटी हे विकणं वगैरे सगळं ह्याच तर काम आहे. एक्सप्रेशन्स आणि मौखिक वाचिक अभिनय हाच तर करत होते मी. पण अभिनय माझ्या अखंड लहानपणापासून, म्हणजे मी 3रीत असल्यापासून मी स्टेजवर वावरते, नाचते, गाते नाही म्हणताय ना, हो, हो. पण नाचते आणि अभिनय करते. शाळेमध्ये असल्यापासून बालनाट्यांमध्ये वगैरे, बालनाट्य शिबिरं, त्याच्यात भाग घेणं, हे सगळं पहिल्यापासूनच मुरलेलं होतं, नाटक आणि अभिनय. त्याच्यामुळे तो आधी होता. बाकी हे सगळ्या गोष्टी मला कराव्या लागल्या फॉर सर्व्हायव्हल. मग जेव्हा मला नवऱ्याने सांगितलं की हे सगळं थांबव आता, डान्स क्लासेस म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी, हा. व्यवसाय, पार्लर, आणि मग तुला हवं त्या फील्डमध्ये म्हणजे अभिनयात तू स्ट्रगल करायला ये. बरोबर. तर ते आधीपासूनच अभिनयाचं भूत होतच, म्हणजे काही त्याच्यात हा. नव्यानं साक्षात्कार पण म्हणजे झालेला आई नव्हता. वडिलांचा किती सहभाग होता किंवा त्यांचं सहकार्य किती आई होतं? वडिलांचं म्हणजे कसं होतं ताई, त्यांचं असं म्हणून हाऊस म्हणून शिक, काय प्रॉब्लेम हा. नाहीये. पण माहिती नाही लग्न झाल्यानंतर नवरा हे तुला करू देईल की नाही. त्याच्यामुळे समजा नवऱ्याने परमिशन दिली तर तू या फील्डमध्ये ये, अदरवाईज तू डान्स क्लास पर्यंत ठीक आहे, अभिनय वगैरे करा असं माझ्या वडिलांनी नव्हतं सांगितलं, किंवा आईला पण बरोबर. नव्हतं वाटत. कारण त्यावेळेस असं वाटायचं की लग्न होणार नाही किंवा काय नाही का, त्याच्यामुळे त्यांनी हो. तसा नकार दिला होता सगळ्यांना. त्याच्यामुळे मी भरतनाट्यममध्ये शिक्षण घेतलं, की जेणेकरून शनिवार रविवार मी डान्स क्लासेस घेईन, नवऱ्याचं घर चालवण्यासाठी जो काही बरोबर. अर्थार्जन आपल्याला करता येईल त्याची मदत आपण करू शकू. म्हणून बाबांनी सांगितलं की हे तू कर, याच्यात नक्की अर्थार्जन आहे. हे अभिनयाचं काम मिळेल न मिळेल हे काही हे नाहीये. डान्स क्लासेस कसे, एक 10 मुली तुला वर्षभर, 7 वर्षाचा जो कोर्स असतो त्या तुझ्या टिकतील, या पद्धतीने मी खरं तर भरतनाट्यम शिकले होते. बरोबर. आणि पण मग पहिली सिरियल किंवा पहिलं पदार्पण म्हण हा. ऍक्टिंग मध्ये, किंवा पहिला ब्रेक तुला कधी मिळाला की कमर्शियल मोठ्या लेवलवरती? माझं लग्न झाल्यानंतर, माझा मुलगा झाल्यानंतर मी खरं तर या फील्डमध्ये सुरुवात केली. लग्नाच्या आधी मी एक छोटीशी मालिका केली होती, श्रद्धा नावाची सिरियल होती ती, हा. दूरदर्शनला असायची. पण ते सुद्धा बाबांनी अगदी खूप बाबांच्या हातापाया पडून की करते ना, म्हणजे ते तुझ्या लग्नानंतर तुझं स्टेबल फील्ड म्हणून तू निवडायचं की नाही हे याचा विचार कर. पण आत्ता मी परमिशन तुला इतकी सहजासहजी देऊ शकत नाही, डान्स कर. पण मग मी लग्नानंतर, माझा मुलगा जेव्हा 3.5 वर्षाचा झाला, त्यानंतर मी नाटकाच्या ऑडिशन्स दिल्या. तेव्हा लोकासंगे ब्रह्मज्ञान हे माझं पहिलं नाटक. दुर्दैवाने त्याचे प्रयोग कमी झाले, पण त्याच्यानंतर मला जाऊबाई जोरात मिळालं. जाऊबाई जोरात माझे जवळजवळ 250-300 प्रयोग झाले. आणि त्यानंतर एकडाव भटाचा हे खरं तर माझं टर्निंग पॉईंट, आपल्या म्हणतो ना आपण, आपल्या करिअरला एक छान सुरुवात होते, किंवा अरे ही ती बाई आहे का, छान अभिनय करते, असं म्हणजे लोकांच्या नजरेत यायला लोकांच्या सुरुवात. नजरेने, आपल्या इंडस्ट्रीज जे आपल्याला कामं देतात त्यांच्या हो. नजरेत यायला लागलं की हो. अरे ही चांगलं काम करते. तर ते एकडाव भटाचा, की जे माझ्या आयुष्याचं टर्निंग पॉईंट, त्याला मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून त्यावर्षीचा पुरस्कार पण आहे. त्याच्यामुळे एकडाव भटाचा वॉज अ टर्निंग पॉईंट. आणि मग त्याच्यानंतर दुसरं टर्निंग पॉईंट म्हणजे फू बाई फू स्क्रीनवरचं. सो माझ्यासाठी लोकासंगे ब्रह्मज्ञान माझं पहिलं नाटक. हा हा. नाही, पण आता फूबाई तर तू खूपच गाजवलंस, त्यात हा. प्रश्नच नाही. तर फूबाई फू करतानाचा अनुभव काय होता? फूबाई फू माझी आणि वैभव मंगलेची जोडी होती, जी हा. आम्ही एकडाव भटाचं ऑलरेडी नाटक करत होतो, आणि हा. तीच सगळी केमिस्ट्री आम्हाला फूबाई फू मध्ये फार उपयोगी पडली. अगदीच हा. उपयोगी पडली. त्याच्यामुळे त्याला मी नखशिकांत, तो मला ओळखायचा, मी त्याला ओळखायचा. त्यामुळे तो कुठल्या वेळेला काय रिॲक्ट होणार आहे, कशा पद्धतीने तो बोलणार आहे, हे सगळं जरा माहिती असायचं. अतिशय उत्कृष्ट अभिनेता आहे वैभव मांगले. त्याच्याकडे छान, काय म्हणूया, ते भात्यात बाण असतात ना, तसे त्याच्याकडे जवळजवळ खूप व्हरायटी ऑफ बाण त्याच्या भात्यात आहेत. त्याच्यामुळे मला एक सहकलाकार
म्हणून त्याच्याकडनं खूप शिकायला मिळालं. तर विनोदी अभिनेत्री म्हटल्यावर तसं बघायला तर एकदा भटाचा हे माझं विनोदी नाटक, पण फुबाई फूमुळे माझा विनोदाचा प्रवास छान घडला. असा असा विनोद असतो, बावट असतो, कधी वेंधळा असतो, कधी आगाऊ असतो, कधी सौंदर्याचा असतो, मादक असतो, कधी म्हणजे म्हातारा पण विनोद असतो, कधी म्हातारी कॅरेक्टर, असं वेगवेगळे कॅरेक्टर्स स्वभावानुरूप आणि कॅरेक्टर्स रूप मला खूप कॅरेक्टर्स मुंबईमध्ये किंवा कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमध्ये किंवा हास्यजत्रेमध्ये करता आले. तो अनुभव कमाल होता, कारण त्यावेळेस ती स्पर्धा होती, फुबैफू स्पर्धा होती. त्याच्यामुळे आपलं प्रत्येक स्किट हे चांगलंच झालं पाहिजे असा आमचा दोघांचा पण आग्रह असायचा. बऱ्याचदा काय व्हायचं, स्क्रिप्टमध्ये समजा 19-20 काय असेल तर ते आम्हाला टेक्निकलला कळायचं की नाही आपलं झालेलं नाहीये, हे चांगलं व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आम्ही तालमी करायचो खूप जास्त आणि मग ते स्किट व्हायचं. मला अजून आठवतं की एक 3रं का 4थं आमचं स्किट होतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वैभवच्या भात्यात खूप बाण होते, त्याच्यामुळे त्याच्याकडे व्हरायटी ऑफ कॅरेक्टर होते. मला असं वाटायचं की यार मला काहीतरी करायला मिळालं पाहिजे. तर मग मी भांडले त्या दिवशी की आमच्या लेखकांबरोबर की अरे मला काहीच करायला मिळत नाही, मग त्याच्याकडे ऑफकोर्स तो उत्तम Talent अभिनेता आहे, हो, त्याच्यामुळे हो. त्याच्याकडे ते येणं साहजिकच आहे, मलाही काहीतरी दे ना असं कॅरेक्टर. तर मग त्यावेळेस मोठे म्हणाले होते असं काही सगळं सतत काढून नाही देऊ शकत, तुला तुला तुझं शोधलं पाहिजे, तुला तुझं रिॲक्शन, तुला तुझं कॅरेक्टर्स बिल्ड करणं, तुझी तुझी ताकद तुला स्वतः डेव्हलप करता आली पाहिजे. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की नाही यार हे बरोबर आहे, दरवेळेसच आपल्याला लेखक देईल किंवा आलो की करू असं नाही करता येणार, आपल्याला स्वतःचं शोधावंच लागेल. आणि मग त्यानंतर ना एक वकिलाचं कॅरेक्टर होतं, मग ते त्याच्यात तो म्हणजे साक्षीदार असतो आणि मी एक वकील असते. तर तो साक्ष देणार आणि मला हा पुढे काय झालं, हा बरं ह्याच्यानंतर पुढे काय झालं, अच्छा याच्या पुढे काय झालं, हे एवढंच वकिलाला, मग तुम्ही तिकडे गेला होतात मग काय झालं, एवढंच होतं. मग मला कळलं आता ह्याच्यात मी काय काय वाढवू? विनोद पेरणार आहे, म्हणजे काय विनोदी करणार आहे. मग तो म्हणला विचार कर, ती वकील किती वयाची असेल, तिला काय आजार असेल का, ती विसरभोळी असेल का, किंवा ती बोलताना तिचं काय होत असेल. तर मग मी लक्षात येतं की येस आपण तिला अस्थमा दाखवूया, थोडीशी ती म्हातारी दाखवूया. आणि त्याच्यामुळे मग ते कॅरेक्टर मला मिळालं. मग तिचे डोपेरे दुखतात त्याच्यामुळे ती कशी चालेल, ती कसं बोलेल, आणि मग ती बोलताना तिची लिंक लागली की कशी ती तुटणार नाही वगैरे, अशा पद्धतीत त्याचे सगळे वेगवेगळे सौंदर्य स्थळ त्या कॅरेक्टरची पेरली गेली. आणि मग ते स्किट आजही बघताना मला स्वतःला वाटतं की अरे, आणि त्या छान केलं. स्किटमध्ये ना निर्मितीताई आणि तळवळकर मॅडम होत्या जज त्या दिवशी, आणि त्या माझ्या प्रत्येक रिएक्शन विशाखा विशाखा बारीक जागा बघ काय काढते असं त्यांचं मागून कानावर येत आहे. त्यामुळे त्यावेळी ज्या जागा काढल्या ना, ती मला काय म्हणायचं, ती स्फूर्ती मिळाली ना त्या एका वाक्याने की तुमचं तुम्हाला शोधावं लागणार, काय सगळंच तुम्हाला रेडीमेड थोडीच मिळणार. तर मी म्हटलं की हा यार, तर फुबाईपूचा प्रवास प्रत्येक पावलागणिक काही ना काही शिकवत गेला. म्हणजे जे काही एपिसोड केले प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी काहीतरी शिकले मी. मग माझ्या सहकलाकारांकडनं असेल की माझ्या जजकडनं असेल किंवा लेखक डिरेक्टरकडनं असेल, पण शिकणं थांबलं नाही, अजूनही नाही थांबलेले खरं तर. पण नाही, शिवाय विशाखा, पण ठीक, सगळेच एपिसोड छान एक झाले. अजून त्याच्यात अजून सांगू इच्छिते हा, मी. बोल ना. शिवाय त्याच्यात असं झालं की ना, विशाखा सुभेदार आधी कोणाला माहिती नव्हती, पण फुबाई फूमुळे विशाखा सुभेदार मुखोद्गत झाली, लोकांना नाव मुखोद्गत झालं की अरे विशाखा सुभेदार, ओळख हा मिळाली तुला. त्या छान आधी कसं कॅरेक्टरने ओळखलं जायचं, पण आता कसं नावाने ओळखलं जातं. त्याच्यामुळे ती एक जमेची बाजू होती की सगळ्यांची अशी घरातली वाटायला लागली अशी. मग ट्रेनमधली सुद्धा जाताना बायका बघते कुठेतरी अरे विशाखा सुभेदार असं व्हायचं. मला अजून एक किस्सा आठवतो ताई. एकदा भटाचं मी नाटक करतोय तेव्हा तर मी फुबाईफू वगैरे या प्लॅटफॉर्मवर आले सुद्धा नव्हते, आणि किंवा इव्हेंटमध्ये सुद्धा माझं काही एवढं स्थान नव्हतं. तर एकदा भटाचं नाटक करत होते मी, त्या दरम्यान एक मोठी बॅग होती माझ्याकडे, दौऱ्यावर निघाले होते मी, ट्रेनचा प्रवास होता. आणि मी एका बाईला सांगितलं जरा ही बॅग तिकडे वर टाकतेस का जरा, त्या पॅसेजमध्ये उभी होते दरवाजाच्या इथे. तर मी असं टाकता क्षणी पुढे असलेली बाई अशी मागे वेळ बघितली, अण्णा महाराज एकदा भटाचा, म्हणजे तिने माझ्या आवाजावरनं मला ओळखलं होतं. हे माझ्यासाठी खूप असं प्लस पॉईंट होतं की अरे आपला चेहरा पण नाही बघितला, पण नुसती बॅग जरा तिकडे टाकता का ते बाईनं ओळखलं. तर मग लक्षात आलं की अरे आपली अशी अशी सुद्धा लोक आपल्याला लक्षात ठेवतायत, म्हणजे आपण काहीतरी काय त्यांच्या मनात राहील असं काहीतरी काम करतोय आपण असं. नाही, मला तेच विचारायचं होतं की इतक्या तू ते स्किट्स ते अप्रतिम होते सगळ्यांचे, परंतु असं कधी झालंय का ते स्किट तुमचं पडलंय, त्याला कधीतरी असं झालंय का एखादी स्किट
म्हणजे आम्हालाही वाटतं बघताना हम्म. हे आज मजा नाही आली हा हम्म, हम्म, म्हणजे कोणी आर्टिस्ट असू दे हम्म. त्यावेळेला मनातली भावना काय असेल की मग तुम्ही आणखी मला कळलं किती मेहनत घेता ते हो आताच हो समजलं खूप मेहनत घेता पण तरी सुद्धा असं होतं की कोणाला हसू येत नाहीये किंवा कारण लोकांना हसवणं भयंकर कठीण असतं हम्म. रडवणं खूप सोपं आहे 2 ग्लिसरीनचे ड्रॉप घातले घळाघळा पाणी हो परंतु हसवणं खूप कठीण आहे खरंय. तर असं कधी झालंय का की स्किट पडली आणि ती पडली तर ती उचलून आणण्यासाठी काय केलं किंवा मग सहकाराची किती जबाबदारी हम्म, असते हम्म, की तो ते स्किट उचलून घेतो हा असा अनुभव सांगा असा एक एखादा. किस्सा आहे माझा आणि आनंद इंगळेचा. हा तर फूचं दुसरं पर्व होतं ते. तर हा ते जे स्किट आम्हाला दिलं होतं ना, ते आधी अनेक कलाकारांनी हे काय स्किट याच्यात काही नाहीये, आम्हाला नकोय म्हणून नाकारलं होतं ते स्किट. कोणी करायलाच तयार नव्हतं आणि ते नेमकं आमच्या माथी आलं. म्हटलं अरे सगळ्यांनी नाकारलेले हे स्किट आता ह्याच्यात आपण काय करणार आहे? तर मग मी आणि त्यांनी वाचलं बऱ्याच वेळ त्याची तालीम झाली, पण काही केलं त्याच्यातून मार्गच सापडेना. आनंद म्हणतो, की "अरे कसं आहे विशाखा?" म्हटलं, "त्या ते दिलंय तर करावं तर लागणारच आहे." हम्म. मग टेक्निकल झाली. टेक्निकलमध्ये सुद्धा काही मजा आली नाही. समोरचा ऑडियन्स जो बसलेला असतो, हो आपला स्टाफ असतो किंवा काही कॅमेरामन असतात, त्यांनाही ते आवडेना. म्हटलं, "अरे काय रे, कसं होणार आहे स्किट देव जाणे." पण ते म्हणतात ना, की एखादी वेळ असते बघ त्या त्या टायमिंग हो म्हणतो ना, त्यावेळेस ते टायमिंग टायमिंग परफेक्ट ते त्या स्टेजवर जे घडतं ना, ते टायमिंगचा अनुभव मला पहिल्यांदा त्या स्किटला आला. म्हणजे आम्ही ते स्किट परफॉर्म जेव्हा केलं ना, ते अजूनही झी टॉकीजवर ते स्किट वन ऑफ द बेस्ट स्किट्सच्या सिरीजमध्ये दाखवलं जातं. तर ते आम्हाला वाटलंही नव्हतं, की आम्हाला वाटलं बेमार पडणार आहे हे स्किट. अजिबात तयारी नव्हती. तर ते चिंगम आहे ज्याच्यात मी नऊवारी साडी नेसलेली आहे आणि हा सगळं मॅचिंग करून मी येते असं मला वाटतं, पण ते हा अजिबात मॅचिंग नसतं. आणि नवऱ्याला पार्टीमध्ये मी प्रचंड त्रास देते. कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिऊन किंवा हम्म. अशा पद्धतीचं स्किट होतं. तर ते रिहर्सलला नाहीच वाजे. पण ते टेकला इतकं कमालीचं वाजलं, की आम्हाला असं वाटलं, की क्या बात है! आणि ते उचललं स्किट. म्हणजे ते एका एका वाक्याने ते जे त्याच्या आईचं काळं आहे ना, असं मी असं म्हणते, की त्याच्या आईचं काळं असं म्हणते मी स्किटमध्ये. तर त्याच्यावर आनंदनी ते जे त्याच्या आईचे काळे आहेत ना, ज्यांना तू मारलंस, तेच मुलाचे वडील होते वगैरे अशा पद्धतीचं जे स्किट आणि मग त्याला बंपर लाफ्टर आला. म्हटलं आता आपण सोडायचं नाही, आता हे आपण धरूया. मग आम्ही दोघांनी पण ते इतकं पुलअप केलं, गेअरअप करतो म्हणतो ना आपण, तर ते स्किट असं गेअरअप केलं आणि मग ते स्किट वाजलं. मग त्याच्यानंतर त्याचा प्रत्येक पंच वाजायला लागला, की मी जे करेन ते वाजायला लागलं, तो जे करेन ते त्यावेळेसचं देणं असतं. ते त्यावेळेसचं जमून आलेलं टायमिंग असतं. ते जर हल्लं असतं तर कदाचित ते स्किट पडलं असतं. पण आम्ही दोघांनी पण त्याचं रोखून धरलं आणि चोपलं गेलं ते स्किट. तर सगळ्यांना असं वाटलं, की अरे हे तेच स्किट आहे जे आपण नाकारलं होतं ते आणि हे कमालीचं तेवढं दोघांनी झालं हा असं. मंडळी तुम्हाला जर बघायला मिळालं तर नक्की तुम्ही जा आणि आता आहे. जे विशाखाने सांगितले ते जरूर बघा म्हणजे हम्म. त्याची मजा काय असेल ती तुम्हाला कळेल बरं विशाखा तू चित्रपटांमध्ये काय काम केलंयस असे अति सुरुवातीला ना मी खूप असे आत्ता मध्यंतरी सिरीज अशी झाली ताई की सासू स्वयंवर सासूबाई गेल्या चोरीला मग सगळं सासू 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 आता जरा जरा आई आई आलंय आई वेल्डन आई पुन्हा आता दुसरे करते त्याच्यात पण आई आहे त्याच्या आधीच्या फिल्म्स केल्या मी सगळ्यात पहिली माझी फिल्म म्हणजे नवरी नटली सुपारी फुटली पण ती फिल्म काही फार झाली नाही पण सगळ्यात चांगलं माझं काम जे लक्षात राहिलं एकच सीन आहे बालगंधर्व मधला ज्याच्यात मी कलेक्टरीन बाई आहे आणि मी बालगंधर्वच्या टाईपच्या साड्या विकत घ्यायला गेली आहे मग हा त्यांच्याबद्दल सगळी महती सांगते ती माझी फिल्म होती आणि त्याच्यानंतर मग बालक पालक झाली बालक पालक मधलं पण सगळं कॅरेक्टर छान लोकांच्या सुरेख सिनेमा होता तो तो सिनेमा पण सुरेख होता मग ते सुद्धा लोकांच्या स्मरणात आहे त्यानंतर मग माझं मस्त चाललंय आमचं ही नावाची फिल्म जी अजूनही झी टॉकीजला दाखवली जाते जी आमच्या एकडा भटाचा या नाटकावरच आहे त्या फिल्मचा कमालीचा एक किस्सा आहे सांग ना म्हणजे त्या फिल्म मध्ये मी नव्हतेच आधी हा हा कारण फिल्मसाठी म्हणून आपण सेलेबल आर्टिस्ट घेतलं होतं तर आम्हाला बर. गोस्वामींनी आणि ज्या प्रोड्युसर्स होते आधी त्यांनी निर्मितीताई आणि दिलीप प्रभावळकर अशी जोडी घेतली होती हम्म. आणि मला असं वाटलं की यार या फिल्म मध्ये आपण असायला हवं होतं आपली फिल्म आहे नाही का आपलं हो नाटक हो आहे आणि त्याच्यावरच फिल्म होती आणि आपण कोणीच नाहीये त्याच्यात ना मी हा. आहे ना वैभव मांगले आहे ना भूषण कडू आहे सगळे मोठे मोठे घेतले होते त्यांनी भरत दादा भूषण कडूचं काम करणार होता असं आधी हा आम्हाला कळलं होतं तर मला खूप वाईट वाटलं ती याचा भाग नाही तर एकदा 12:30 रात्री मला असं वाटलं तरी सुद्धा मी ना काही झालं तरी मला ही सिनेमा करायचा आहे मला ही फिल्म करायची असं माझ्या मनात होतं खूप छोटा मोठा रोल होईना मी करणार असं मी गोस्वामी सांगितलं की सगळे कास्टिंग झालं का एखादं छोटं कॅरेक्टर काहीतरी कुठलं कॅरेक्टर असेल तर मला ठेवा मी आहे
तर ते म्हणले बरं सांगतो, पण तुझ्यासाठी चांगलं असायला पाहिजे ना, काहीतरी छोटं कसं. म्हटलं काही का असे ना, मला द्या, मी चालेल, मी करेन. आणि एके दिवशी 12:30 वाजता रात्री मला मेसेज आला आमच्या प्रोड्युसरचा, म्हणजे आमच्या नाटकाच्या प्रोड्युसरचा. तोच सिनेमाचा प्रोड्युसर होता, वन ऑफ द प्रोड्युसर. तर त्यांनी मला मेसेज केला की आपलं पोस्टपोन झालंय शूटिंगच्या तारखा, पुढच्या तारखा कळवतो. तर मला वाटलं, हा मेसेज मला का आला की आता जे शूट होणार होतं ते होत नाहीये, सगळं पुढे गेलंय, पुढे गेले. काहीतरी झालंय. म्हटलं आपण हा मेसेज मला का आला. तर मी संतोष काणेकरला मेसेज केला की हा चुकून पाठवलायस का तुला. अरे सॉरी सॉरी सॉरी, ते फिल्मच्या ग्रुपला पाठवायचं होतं, चुकून तुला पाठवलं, सॉरी सॉरी. म्हटलं ठीक आहे. मी त्यावेळेस माझ्या बाजूला नवरा बसला, झोपला होता, त्याला म्हटलं की आता मी या फिल्मचा भाग होणार. काही संबंध नसता मला हे आलंय ना, म्हणजे मी होणार आहे, मी इथे आहे, असं मी नवऱ्याला सांगितलं. तर तो म्हणला बरं ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर काही काळ गेला आणि नंतर तो सिनेमा माझ्याचकडे आला. भूषण कडूचं काम भूषण कडूनच केलं, आणि जे भरतदादा करणं, म्हणजे भूषणचं काम भरतदादा करणार होता, तर त्यांनी वैभव मंगलेचं काम केलं. आणि मग वैभव मंगलेचं काम भरतदादा करतोय, मग भरतदादाची बायको कोण, मग विशाखालाच बोलवा, म्हणून ते मला बोलवलं गेलं. आणि मग माझी वर्णी त्या सिनेमात लागली. जे माझं काम होतं, जो माझा रोल होता नाटकातला, तोच मला करायला मिळाला, आणि मला आणि भूषणला. सो माझ्यासाठी ते असं डेस्टिनी असते ना ती, की जे असतं ते मिळतंच, काही करा. सो मस्त चाललं आमचा तसा किस्सा होता. मग काही 1 महिन्यानी झाला, मात्र लगेच नाही, त्याच्यात काही 1 महिने गेले. पण तोपर्यंत मग मी फुबैफूच्या एका विशिष्ट प्लॅटफॉर्मवर, जिथे माझ्या चेहऱ्याला जरा ओळख मिळाली होती. आणि मग झीने ती फिल्म घेतली, आणि मग झीनी विचार केला की अरे आपल्या फुबैफू मधलीच आहे, तर आहे, बरा चेहरा आहे. मग ते माझं तिथे कास्टिंग झालं. बरा चेहरा, तुझा चेहरा अप्रतिम सुंदर म्हणजे आहे. फिल्मच्या मार्केटिंगसाठी असलेला बरा चेहरा. थोडस तुझ्या शरीरावर काम केलं असतं तर भल्या भल्या अरे लय काम केलं ताई, चिमटा खूप केली खूप असती. काम केलं. तू लक्ष नाही, तुझा हा प्लस पॉइंट पण आहे. त्याच्यामुळे तुझे ज्या विनोदी भूमिका करतेस, त्या जसं काही टुनटुन, मनोरमा, त्यांच्या त्या कसं एक ती चालण्याची ढब, आणि ते छानच वाटतं. तसं ती एक छानच वाटते, म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये काय म्हणायचं, नकारात्मकता दिसत नाही. पण तुझा चेहरा इतका सुंदर, इतका सुंदर आहे. थोडीशी म्हणून म्हटलं की तू छान मोठ्या मोठ्या हिरोईनची सुट्टी केली असती. खरं मी स्वतःला पण म्हणते की यार थोडी बारीक असते तर आज काय कमालीची तू अभिनेत्री झाली असतीस. किती छान छान रोल्स आपल्याला मिळाले हो असते. ना. पण काय प्रयत्न करते का बारीक होण्याचा, पण काय मी पण खूप करते, पण काही होत नाही. आपण बारीक, तू काही नाही, तू सुंदरच दिसत, गप्प बस. नाही, पण बारीक व्हायची इच्छा आहे ना. बारीक अजूनही आहे. असं वाटतं झाड आहे. नाही, याला जाण म्हणजे तू याला काय अबब म्हणशील. नाही, पण खरंच खूप प्रयत्न केला. पण काय एकदा प्रेग्नन्सी नंतर, आणि बरं मी लहानपणी काही बारीक बिरीक कॅटेगरीमध्ये कधीच नव्हते. अच्छा. म्हणजे त्या वयाला मी जरा डबल हाडाची आणि जाडीच होते. हो. म्हणजे मी पहिले जिम्नॅस्टिक वगैरे करायची. जिम्नॅस्टिक डायरेक्ट मी कबड्डीवर आले, खो खो कबड्डीवर आले. कबड्डी म्हणजे डायरेक्ट असा गेम. तर जाडी मी होते, पण पट्टा पण माझा पुरायचा नाही. सेफ्टी पिन लावून मी लावायचे असं पट्टा हा गोळ. चौथीचे सरकायला जागा किधर हे किधर जगे असं वगैरे मी म्हणायचे ट्रेनमध्ये. तर मी त्या वेळेस जाडीच होते. लग्नात सुद्धा नवरी जरा जाडी आहे रे थोडी, असंच होतं. त्याच्यामुळे बारीक कधीच नाही. पण मी माझ्या लग्नात 42 इतकी बारीक होती. 42 वजन होतं म्हणजे बघ लग्नात, आणि आता बघ काय झाली आहे. नाही, मी तर पहिल्यापासूनच जरा टुणटुणीत